नमस्कार. टेट 2025 म्हणजेच शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी ही 24 मे पासून सुरू होत आहे. विद्यार्थी मित्र हो, विरुद्धार्थी शब्द यावरील आपले बरेच कमेंट मी वाचले आणि म्हणूनच तुमच्यासाठी 240+ मी MCQ घेऊन आलो आहे, जे विरुद्धार्थी शब्दांवर आधारित आहेत. चला तर सुरुवात करूया. यातील बऱ्यापैकी प्रश्न आहेत हे मागे पेपरमध्ये आलेले आहेत, त्यामुळं यंदा या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये येण्याची देखील शक्यता दाट आहे. चला तर सुरुवात करूया. पहिला शब्द आहे आघाडी. आघाडी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर याचं बरोबर उत्तर आहे पिछाडी. पुढचा प्रश्न आहे इहलोक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? बरोबर उत्तर आहे परलोक. पुढचा शब्द आहे आनंद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? आणि बरोबर उत्तर आहे खेद. इष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? आणि बरोबर उत्तर आहे अनिष्ट. आगमन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे निर्गमन. पुढचा प्रश्न आहे आशीर्वाद या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर शाप. हा आशीर्वाद हा शब्द आपल्याला शुद्ध लेखनामध्ये देखील बऱ्याच वेळा विचारण्यात आलेला आहे. आशीर्वादमधील शीची विलांटी आहे ती दुसरी असते, हे लक्षात ठेवायचं आहे. चला तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. अकलवंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? अकलवंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अकलमंद असा आहे. पुढचा प्रश्न आहे उघड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? उघड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द झाकलेले असे आहे. या शब्दाला पर्यायी एक शब्द गुप्त असं देखील आहे. पुढचा प्रश्न आहे उद्योगी. उद्योगी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आळशी असा होतो किंवा निरुद्योगी असा देखील होतो. पुढचा प्रश्न आहे उदार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? उदार या शब्दाला विरुद्धार्थी शब्द पर्याय सी बरोबर आहे कंजूस. पुढचा प्रश्न आहे अर्वाचीन या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर अर्वाचीन या शब्दासाठी प्राचीन हा शब्द वापरण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे एक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? एक या शब्दाला अनेक असा शब्द विरुद्धार्थी आहे. पुढचा प्रश्न आहे अर्थपूर्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? आणि बरोबर उत्तर निरर्थक असा आहे. अर्थपूर्ण या शब्दाला विरुद्धार्थी निरर्थक असा शब्द वापरण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? आमंत्रित या शब्दाला आगंतुक असा शब्द वापरण्यात येतो. हा शब्द विरुद्धार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे आरोहण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? आरोहण या शब्दाला विरुद्धार्थी अवरोहण असा होतो. चला तर पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. अभिमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? आणि बरोबर उत्तर आहे दुराभिमान. अभिमान या शब्दाला दुराभिमान हा शब्द विरुद्धार्थी वापरला जातो. पुढचा प्रश्न आहे कामसू या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर कामसू या शब्दाला आळशी असा विरुद्धार्थी शब्द आहे. कामसू या शब्दाला कष्टाळू हा शब्द देखील समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे कमाल या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? आणि कमाल या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द किमान असा बरोबर येणार आहे. कमाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द किमान आहे. पुढचा प्रश्न आहे कालिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? कालिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कालातीत असा होतो. पुढचा प्रश्न आहे कृतिशील या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? कृतिशील या शब्दाला विरुद्धार्थी कृतिशून्य असा शब्द मराठीमध्ये पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न आहे खोल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? खोल या शब्दाला उथळ हा पर्यायातील बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे गुरु या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? आता गुरु या शब्दाला शिष्य असा पर्यायातील बरोबर उत्तर आहे. तर लहान, सहान, छोटा हे देखील याला विरुद्धार्थी शब्द आहेत. गुरु या शब्दाला शिष्य, लहान, सहान, सान आणि छोटा असा आपल्याला शब्द पाहायला मिळतात.
पुढचा प्रश्न आहे खडबडीत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? खडबडीत या शब्दाला गुळगुळीत असा पर्याय सी हा ऑप्शन बरोबर आल्याचं पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे चवदार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? चवदार या शब्दाला ऑप्शनपैकी सपक हा शब्द बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे चेतन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? चेतन या शब्दाला जड असा विरुद्धार्थी शब्द वापरण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे जन्म या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? जन्म या शब्दाला मृत्यू हा विरुद्धार्थी शब्द या ऑप्शनमधील आहे, म्हणून ऑप्शन सी हे काय आहे बरोबर उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. झाकलेले या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? झाकलेले या शब्दाला उघड हा शब्द विरुद्धार्थी असणार आहे. पुढचा प्रश्न आहे कंजूस या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता? कंजूस या शब्दाला उदार हा शब्द विरुद्धार्थी शब्द असणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर प्राचीनला अर्वाचीन हा शब्द ऑप्शनपैकी ऑप्शन ए बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे निरर्थक. निरर्थक या शब्दाला विरुद्धार्थी शब्द अर्थपूर्ण असा होतो. पुढचा प्रश्न आहे उदय. उदय या शब्दाला अस्त असा पर्यायातील बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आय. आय या शब्दाला व्यय या हा शब्द बरोबर असणार आहे. हा शब्द विरुद्धार्थी असणार आहे. पुढचा प्रश्न आहे अनुकूल. अनुकूल या शब्दाला प्रतिकूल असा विरुद्धार्थी शब्द मराठीमध्ये पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न आहे आस्तिक. आस्तिक या शब्दाला नास्तिक असा आपल्याला पर्यायातील सी पर्याय बरोबर दिसत आहे. पुढचा प्रश्न आहे आदी. आदी या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे अंत. आदी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अंत आहे. आशा या शब्दाला विरुद्धार्थी शब्द निराशा आहे. आशा या शब्दाला विरुद्धार्थी शब्द काय आहे? निराशा असा आहे. पुढचा प्रश्न आहे प्रामाणिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? प्रामाणिक या शब्दाला अप्रामाणिक असा विरुद्धार्थी शब्द पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न आहे उंच या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? उंच या शब्दाचा ठेंगणा असा विरुद्धार्थी शब्द पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न आहे उन्नती. उन्नती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अवनती असा होतो. पुढचा प्रश्न आहे उच्च. आणि उच्चचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला नीच असा पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न अनावरस. या प्रश्नाचा विरुद्धार्थी शब्द आहे औरस. पुढचा प्रश्न आहे एकमत. एकमत या शब्दाला दुमत असा आपल्याला शब्द पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न अनुरूप. अनुरूप या शब्दाला विजोड हा शब्द आपल्याला पाहायला मिळतो. हा शब्द विरुद्धार्थी शब्द असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आवडता. आवडता या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द नावडता असा आहे. आत. आत या शब्दाला विरुद्धार्थी बाहेर असा पर्यायातील डी ऑप्शन बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे अव्यक्त. अव्यक्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? तर अव्यक्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द व्यक्त असा असणार आहे. पुढचा प्रश्न आहे कळस. कळस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पाया असा आहे. कल्याण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अकल्याण असा आहे. कृतज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कृतज्ञ असा पाहायला मिळतो. कृतज्ञ म्हणजेच केलेले उपकार जाणणारा, तर कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार न जाणणारा. चला तर पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. कोवळा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कोवळा या शब्दाला जुनं, निब्बार, कडक असे शब्द आपल्याला मराठीमध्ये पाहायला मिळतात. आणि इथं ऑप्शन ई हा जुनं हा पर्याय बरोबर आहे. चला तर पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. गती किंवा प्रगती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? आणि दिलेल्या ऑप्शनपैकी अधोगती हा शब्द गती, प्रगती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न आहे ग्राह्य. ग्राह्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? ग्राह्य या शब्दाला त्याज्य असा शब्द पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न आहे घट्ट. घट्ट या शब्दाला सैल असा शब्द विरुद्धार्थी आहे. चढाई या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बचाव असा आहे.
पुढचा प्रश्न बघूयात. जमा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? जमा या शब्दाला विरुद्धार्थी शब्द खर्च असा आहे. जीत, जीत या शब्दाला हार हा शब्द विरुद्धार्थी असणार आहे. प्रतिकूल, प्रतिकूल या शब्दाला अनुकूल हा शब्द काय आहे? विरुद्धार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे. व्यक्त, व्यक्त या शब्दाला अव्यक्त हा शब्द विरुद्धार्थी आहे. हार, हार या शब्दाला जीत हा शब्द विरुद्धार्थी आहे. अवरोध या शब्दाला सहकार्य हा शब्द विरुद्धार्थी शब्द पाहायला मिळतो. आस्था या शब्दाला अनस्था असा शब्द विरुद्धार्थी आहे. आयात या शब्दाला निर्यात असा शब्द विरुद्धार्थी शब्द आहे. आठवण या शब्दाला विस्मरण, विसर असा शब्द पाहायला मिळतो. तर आठवण या शब्दाला समानार्थी शब्द सय, याद, स्मृती असे आहेत. चला तर पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. आजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? येथे आजी आणि आजी यामधील फरक लक्षात घ्यायचा आहे. आजी म्हणजे जे सेवेत आहेत असे, आणि याला विरुद्धार्थी शब्द माजी आहे. माजी या शब्दाचा अर्थ होतो सेवेतून बाहेर गेलेले, रिटायर झालेले असे. शिक्षक या पदासाठी माजी हा शब्द कधीही वापरण्यात येत नाही, लक्षात असू द्या. ओनामा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर ओनामा या शब्दाला विरुद्धार्थी शब्द समारोप असा होतो. म्हणजेच ओनामाचा अर्थ शुभारंभ असा आहे. पुढचा प्रश्न आहे. अमृत, अमृत या शब्दाला विरुद्धार्थी शब्द विष आहे. आधुनिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आधुनिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सनातन आहे. उचित या शब्दाचा समानार्थी शब्द उचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? उचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अनुचित आहे. उचित या शब्दाचे समानार्थी शब्द तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे. आणि आत्तापर्यंतचा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल आणि आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. उन्नत, उन्नत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अवनत. पुढचा शब्द आहे अंध, अंध या शब्दाला डोळस असा शब्द विरुद्धार्थी आहे. ऊन, ऊनला सावली असा शब्द विरुद्धार्थी पाहायला मिळतो. आकाश, आकाशच्या विरुद्ध असतो पाताळ. अध्ययन, अध्ययनच्या विरुद्ध शब्द आहे अध्यापन. आपुलकी, आपुलकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दुरावा असा आहे. उत्तीर्ण, उत्तीर्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अनुत्तीर्ण असा होतो. म्हणजेच आपण पास किंवा नापास असं म्हणत असतो. कठीण, कठीण ह्या शब्दाला मऊ असा विरुद्धार्थी शब्द आपल्याला पाहायला मिळत आहे. कर्णमधुर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कर्णकटू असा आहे. कृपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अवकृपा आहे. खरेदी, खरेदी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विक्री असा होतो. गद्य, गद्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पद्य आहे. गंभीर, गंभीर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अवखळ असा आहे. चपळ, चपळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मंद असा होतो. चिमुकला, चिमुकला या शब्दाला प्रचंड असा शब्द आपल्याला विरुद्धार्थी शब्द म्हणून पाहायला मिळत आहे. पुढचा शब्द आहे जय, आणि जय या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे पराजय. पराजय या शब्दाला अनेक समानार्थी शब्द आहेत, त्यामध्ये पराभव, पाडाव असा शब्द समानार्थी शब्द आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर विरुद्धार्थी शब्द जय असा होतो. जुनाट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर जुनाट हा शब्द तुमच्या नेहमीच्या वापरातील आहे. याला नवीन असा शब्द आपण पाहत असतो, बोलत असतो. अनास्था या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आस्था आहे. अनुचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द उचित असा आहे. विष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अमृत आहे. सावली या शब्दाला ऊन असा विरुद्धार्थी शब्द आपण वापरतो, किंवा ऊन पडल्यावरच आपल्याला सावली दिसत असते. विक्री, विक्री या शब्दाला खरेदी असा विरुद्धार्थी शब्द आहे.
जाणता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? जाणता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अजान असा आहे. तेजस्वी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निस्तेज असा आहे. दयाळू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निर्दय असा होतो. देशभक्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द देशद्रोही असा आहे. नागरी या शब्दाला विरुद्धार्थी शब्द ग्रामीण आहे. निश्चित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अनिश्चित आहे. अपराधी या शब्दाला वरील सर्व हे विरुद्धार्थी शब्द लागू पडतात. त्यामध्ये दोषी, अपराधी, गुन्हेगार, दोषीच. आता इथं बघा ऑप्शन देताना दोनदा दोषी झालेला आहे आणि मी प्रश्न वाचताना निरपराधी असा शब्द वाचायला हवा होता, तिथं अपराधी असा वाचलेला आहे. तर निरपराधी या शब्दाला विरुद्धार्थी शब्द दोषी, अपराधी आणि गुन्हेगार असा होतो. पवित्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अपवित्र असा आहे. पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अनुयायी असा होतो. पोक्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अल्लड आहे. प्रारंभ या शब्दाला विरुद्धार्थी शब्द समाप्ती असा आहे. भाग्यवान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द भाग्यहीन असा होतो. अपमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मान आहे. इथं प्रश्नामध्ये मान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारण्यात आलेला होता आणि ऑप्शन बी हे बरोबर असणार आहे, अपमान. माहेर या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे सासर. योग्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अयोग्य आहे. राकट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द नाजूक. राव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द रंक. लघु या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विशाल. लोभीचा विरुद्धार्थी शब्द उदार. विकास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मंदावणे. निर्लोभी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वरील सर्व आहेत. यामध्ये पर्याय वाचतो लोभी, स्वार्थी, मितव्ययी आणि कंजूस. आता व्ययी म्हणजे खर्च करणारा आणि मितव्ययी म्हणजे कमी खर्च करणारा. मग निर्लोभी म्हणजे ज्याला कशाचाच लोभ नाही असा, आणि मग लोभी म्हणजे अतिलोभ असणारा किंवा हवा असणारा, म्हणजे कुठेही खर्च न करणारा. स्वार्थी म्हणजे पण देखील स्वतःचाच विचार करणारा किंवा स्वतःबद्दल स्वतःच्याच फायद्याचा विचार करणारा. मितव्ययी म्हणजे तुम्हाला सांगितलेला आहे म्हणजे कमी खर्च करणारा असा होतो. आणि कंजूस म्हणजे पण त्याचा अर्थ कमी खर्च करणारा. म्हणून ऑप्शन वरील सर्व असा पाचवा ऑप्शन बरोबर आहे. चला तर पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. ऱ्हास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? ऱ्हास या शब्दाला विरुद्धार्थी शब्द विकास असा आहे. विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विघातक असा होतो. इथं अज्ञानी असं चुकून ऑप्शन सिलेक्ट झालेला आहे. याचा विरुद्धार्थी शब्द असणार आहे विघातक. शिखर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पायथ्याचा भाग असा होतो किंवा पाया हा देखील त्याला एक समानार्थी शब्द आपण घेऊ शकतो. शिखर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पाया किंवा पायथ्याचा भाग आहे. मूर्ख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर वरील सर्व आहेत बघा. हुशार, शाना, ज्ञानी आणि बुद्धिमान हे सर्व चारीच्या चारी प्रकार इथं मूर्ख या शब्दाला आपण वापरू शकतो. म्हणून हे काय आहेत? विरुद्धार्थी शब्द आहेत. पाया या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शिखर झालेला, इथं प्रश्न रिपीट झालेला आहे. शुद्ध पक्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वद्य पक्ष आहे. इथं बघा वेगवेगळे ऑप्शन देण्यात आले आहेत आणि त्यातील वद्य पक्ष हा पर्याय काय आहे? बरोबर आहे. सकारण या शब्दाचा विरुद्धार्थी अकारण असा होतो. निश्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द श्वास असा आहे. बघा निश्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द श्वास असा होतो. इथं वेगवेगळे पर्याय आहेत. फुफ्फुस, श्वासोच्छ्वास, श्वासोच्छ्वास आणि निश्वासच. आणि इथं बरोबर उत्तर असणार आहे श्वास. सधन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर सधनच्या विरुद्धार्थी निर्धन असा शब्द आपण वापरतो. जहाल या शब्दाचा विरुद्धार्थी मवाळ असा आहे. तीव्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विरळ असा आहे.
तीव्र या शब्दाला आपण दाट असा शब्द देखील वापरू शकतो. बघा पुन्हा एकदा प्रश्न रिपीट झालेला आहे. मवाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जहाल आहे. सौम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मंदी असा आहे. मंदी या शब्दाला तेजी असा शब्द खरं म्हणजे विरुद्धार्थी आहे. मात्र इथं टायपिंग मिस्टेकमुळं काय झालेलं आहे, सौम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मंदी नसून तीव्र आहे. तर मंदी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तेजी असा होतो. देव या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द आहेत राक्षस, दैत्य, आसुर आणि दानव, आणि म्हणून पर्याय ई वरील सर्व हे बरोबर आहेत. देव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द राक्षस, दैत्य, आसुर आणि दानव असे होतात. तर देव या शब्दाला समानार्थी शब्द आहेत देव, सूर, ईश, ईश्वर. देव, सूर, ईश, ईश्वर लक्षात ठेवायचं आहे. आणि आता पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. धनवंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द गरीब असा होतो. धनवंत या शब्दाला श्रीमंत असा समानार्थी शब्द देखील आहे. संपन्न, श्रीमंत, समृद्ध, संपत्तिशाली हे सगळे धनवंत या शब्दाला समानार्थी आहेत. तर गरीब, दरिद्री, निष्कांचन या शब्दाला म्हणजे हे सगळे एकमेकाला समानार्थी शब्द आहेत. चला तर पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. निरुपद्रवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे उपद्रवी. नीटनेटका या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द गबाळ्या असा आहे. नीती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अनीती आहे. अप्रसन्न या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर अप्रसन्न या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे प्रसन्न. पुण्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पाप असा आहे. पुरोगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द प्रतिगामी होतो. भरती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओहोटी आहे. माथा म्हणजेच शिखर. आता बघा मगाशी शिखर हा शब्द आलेला होता, त्याला पायथ्याचा भाग किंवा पाया हा समान विरुद्धार्थी शब्द होता, आणि इथं माथा हा शब्द आलेला आहे. माथा म्हणजे डोक्याकडील भाग किंवा डोक्याला आपण माथा म्हणत असतो, आणि पाया असं म्हटलेलं आहे. बघा आता इथं पाय आणि पाया हे दोन्ही ऑप्शन दिलेले आहेत, त्यातील पाया हा ऑप्शन काय आहे बरोबर असणार आहे. पुढचा शब्द आहे रसिक, आणि रसिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अरसिक असा होतो. रेखीव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओबडधोबड आहे. पाया, पुन्हा एकदा प्रश्न रिपीट होत आहे. पाया या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शिखर आहे. अरसिकचा विरुद्धार्थी शब्द रसिक. पुन्हा शब्द रिपीट झाला, प्रश्न रिपीट झालेला होता. लठ्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कृश असा आहे. बघा लठ्ठ म्हणजे जाडजूड, आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे कृश. लौकिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अलौकिक. लौकिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दुर्लौकिक असा आहे. अलौकिक या शब्दाचा अर्थ होतो त्याच्यासारखा कोणीच नाही किंवा त्याचा हात कोणी पकडू शकणार नाही असं. विचार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अविचार असा आहे. विश्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अविश्वास आहे. वैयक्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सामुदायिक आहे. इथं सार्वजनिक, सामाजिक असे बरेच ऑप्शन देण्यात आलेले आहेत, मात्र त्यातील योग्य ऑप्शन सामुदायिक आहे. शीघ्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मंद होतो. शंका या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खात्री आहे. सज्जन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दुर्जन आहे. श्रेष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर श्रेष्ठ या शब्दाला कनिष्ठ असा विरुद्धार्थी शब्द आपल्याला पाहायला मिळतो. संयोग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असणार आहे वियोग. पहिला ऑप्शन इथं सिलेक्ट करायचा आहे, बोल्ड करायचं विसरलेलो आहे. पुढचा प्रश्न आहे सत्कर्म या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर सत्कर्म या शब्दाला दुष्कर्म असा विरुद्धार्थी शब्द आपल्याला पाहायला मिळतो. सदुपयोग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे दुरुपयोग. सदुपयोग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दुरुपयोग आहे. जबाबदार या शब्दाला विरुद्धार्थी शब्द बेजबाबदार आहे.
तप्त या शब्दाला थंड हा शब्द विरुद्धार्थी आहे. तीक्ष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बोथट होतो. थोर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सान लहान असा होत असतो. दीर्घ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ह्रस्व आहे. धनको या शब्दाचा अर्थ पॉझिटिव्ह असा होतो इंग्लिशमध्ये, तर याला विरुद्धार्थी शब्द ऋणको असा आहे. ऋणको म्हणजेच मायनस किंवा निगेटिव्ह वजाबाकी असं आपण म्हणत असतो बघा. पुढचा प्रश्न आहे, गर्विष्ठपणा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर गर्विष्ठपणा या शब्दाला विरुद्धार्थी आहे नम्रता. निष्काम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सकाम असा आहे. निरभ्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आभ्राच्छादित आहे. निर्व्यसनी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, आता निर्व्यसनी या शब्दाला इथं ऑप्शन चुकलेले आहेत. या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द व्यसनी असा होतो. इथं ऑप्शन मध्ये चुकलेलं आहे, देण्यात आलेलं नाही. पूर्व या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पश्चिम असा होतो. इथं टायपिंग मिस्टेक आहे बघा, पश्चिमचं स्पेलिंग पाश्चिम झालंय, पश्चिम असा आहे. भरभराट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे ऱ्हास. मालक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? इथं ऑप्शन आहेत स्वामी, नोकर, धनी, सेवक आणि यातील दोन्ही पर्याय बरोबर आहेत. कोणकोणते? बी आणि डी. नोकर आणि सेवक हे काय आहेत? बरोबर ऑप्शन असणार आहेत. तर स्वामी आणि धनी हे मालकाशी समानार्थी शब्द आपण वापरलेलं पाहायला मिळतं. यश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अपयश आहे. रणशूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर ऑप्शन बी बरोबर आहे, रणभीरू. ऑप्शन बी रणभीरू हा शब्द बरोबर आहे. रुचकर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द रुचिहीन होतो. व्यसन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निर्व्यसनी होतो. हा प्रश्न रिपीट झालेला आहे पहा. पश्चिम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? तर पूर्व हा शब्द पश्चिमच्या विरुद्ध आहे. ऱ्हास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होत आहे? विकास असा होतो. इथं ऑप्शन चुकलेला आहे बघा. ऱ्हास या शब्दाचा अर्थ विकास असा होतो. तर इथं हास्य असा शब्द असता तर स्मित हा शब्द आपण वापरला असतं. ऑप्शन सी. इथं स्मित हे हास्य या शब्दाला बरोबर आलं असतं. दूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जवळ होतो. वंध्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निंद्य आहे. विजय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? विजय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे पराजय. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. व्यवस्थित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? व्यवस्थित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो अव्यवस्थित. शाश्वत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? शाश्वत या शब्दाला विरुद्धार्थी शब्द अशाश्वत असा आहे. शुक्ल पक्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कृष्ण पक्ष असा होतो. आता इथं पक्ष मधलं स्पेलिंग चुकलेलं आहे, क्षला जोडलेलं आहे, मात्र इथं जोडलेलं नाही. ते पक्ष असा शब्द व्यवस्थित वाचायचा आहे. शुक्ल पक्षच्या विरुद्ध असतो कृष्ण पक्ष. शुक्ल पक्ष हा आमोशापासूनचा पौर्णिमेपर्यंतचा भाग असतो आणि कृष्ण पक्ष हा पौर्णिमेनंतरचा अमावस्यापर्यंतचा भाग असतो. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. श्रमजीवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? श्रमजीवी या शब्दाला बुद्धिजीवी असा विरुद्धार्थी शब्द आहे. ऑप्शन बी करेक्ट आहे. सच्चा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लबाड. सनातनी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सुधारक. सचेतन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अचेतन. सतेज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निस्तेज. सदय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अदय. सजातीय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विजातीय असा होतो.
सबल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दुर्बल आहे. सरळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वक्र आहे. स्वकीय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द परकीय आहे. साकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निराकार. स्वावलंबी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द परावलंबी होतो. सधवा, सधवा म्हणजे ज्या स्त्रीचं लग्न झालं आहे अशी, जी सौभाग्यवती आहे अशी, तर याच्या विरुद्ध असतं विधवा. सुगंध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दुर्गंध आहे. सुगंध म्हणजे जो आपल्या नाकाला आनंद देणारा जो सुगंध असतो, वास असतो, त्याला सुगंध म्हणतात. तर दुर्गंध म्हणजे जे आपल्या नाकाला झोंबतं किंवा आपल्याला ते श्वास घ्यायला नको वाटतं असं जे गंध आहे त्याला दुर्गंध म्हणायचं. पुढचा प्रश्न आहे, स्वार्थी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर स्वार्थी या शब्दाला निस्वार्थी असा शब्द आहे. स्वार्थी म्हणजे फक्त स्वतःच काळजी करणारा, स्वतःबद्दल म्हणजे स्वतःचाच विचार करणारा. तर निस्वार्थी म्हणजे स्वतःचा विचार न करता इतरांचा करणारा. सुपीक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे नापीक. सुबोध या शब्दाला दुर्बोध असा विरुद्धार्थी शब्द आहे. सुरूप या शब्दाला कुरूप हा शब्द विरुद्धार्थी आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. सुशिक्षित या शब्दाला अशिक्षित असा शब्द विरुद्धार्थी पाहायला मिळतो. सोय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द गैरसोय. स्वतंत्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पारतंत्र्य. हित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अहित होतो. क्षेम या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे धोका. सदय या शब्दाचा सद्य या शब्दाचा किंवा सदय असा द यला जोडलेला आहे. सद्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अद्य आहे. सजातीय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विजातीय. हा प्रश्न पुन्हा रिपीट झालेला आहे पहा. सहेतुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निर्हेतुक असा असतो. सज्ञान या शब्दाला अज्ञान असा शब्द आहे. सम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विषम. समाधानचा विरुद्धार्थी शब्द असमाधान. स्वदेश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द परदेश. साक्षर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निरक्षर. सुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दुःख. कुकर्म या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सुकर्म. विस्तृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द संक्षिप्त असा आहे. विस्तृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द संक्षिप्त आहे. सुदैव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दुर्दैव. सुस्वर या शब्दाला इथे दोन शब्द विरुद्धार्थी असणार आहेत. ऑप्शन ए बेसूर आणि ऑप्शन बी कर्कश. सुस्वर म्हणजे मनाला शांती देणारं, आल्हाददायक वाटणारं असे स्वर जे असतात त्याला सुस्वर म्हणतात. तर कर्कश किंवा बेसूर याला काय म्हणतो आपण? बेसूरच म्हणतो. हे विरुद्धार्थी शब्द आहेत. सुरस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर सुरस या शब्दाला निरस असा शब्द आहे. सुरेल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बेसूर. पुन्हा आता मगाशी बेसूर या शब्दाला काय होतं? सुस्वर असा होता, आता इथे सुरेल आहे. सुसंगत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर इथं ऑप्शन आहेत विसंगत, असंगत, पंगत आणि निरक्षर. तर इथं ऑप्शनपैकी ए आणि बी बरोबर आहे. इतर दोन चुकलेले आहेत. विसंगत आणि संगत हे सुसंगत या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहेत. स्वच्छ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अस्वच्छ, गलिच्छ आणि घाणेरडे अशा ऑप्शनपैकी तिन्ही ऑप्शन काय आहेत? बरोबर आहेत. ऑप्शन ए अस्वच्छ, ऑप्शन बी गलिच्छ आणि ऑप्शन सी घाणेरडे. स्वच्छ या शब्दाला विरुद्धार्थी आहेत. स्वस्थ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर स्वस्थ या शब्दाला महाग हा शब्द विरुद्ध आहे. ज्ञात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अज्ञात. निर्हेतुक या शब्दाचे अर्थ
इथे काही कारणाशिवाय असा आहे. निर्हेतुक या शब्दाचा अर्थ इथं विचारलेला आहे. अर्थ काय आहे म्हटलेला आहे, तर निर्हेतुक म्हणजे कोणतेही कारण नसल्याशिवाय आणि कारणाने भरलेला असतो त्याला सहहेतुक असं म्हटलं जातो. सहेतुक. विसंगत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सुसंगत असा आहे. पुढचा प्रश्न आहे, संक्षिप्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? संक्षिप्त या शब्दाला विस्तृत असा शब्द विरुद्धार्थी आहे. सद्गुण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे दुर्गुण. सफल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे निष्फळ. सन्मार्ग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे कुमार्ग. सह्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असह्य असा आहे. स्वधर्म या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द परधर्म होतो. सार्थ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निरर्थक आहे. सुकाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दुष्काळ असा आहे. संदिग्ध या शब्दाला विरुद्धार्थी निसंदिग्ध असा शब्द आहे. सक्ती या विरुद्ध खुशी असा शब्द आपल्याला पाहायला मिळतो. सुचिन्ह या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता, तर दुचिन्ह असा तिथं विरुद्धार्थी शब्द आपल्याला ऑप्शनपैकी ऑप्शन ए पाहायला मिळत आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. सुप्रसिद्ध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? सुप्रसिद्ध या शब्दाला कुप्रसिद्ध असा विरुद्धार्थी शब्द आहे. सुलभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दुर्लभ आहे. सुरुवात या शब्दाला अखेर हा विरुद्धार्थी शब्द आहे. स्थूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सूक्ष्म असा होतो. स्वतंत्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द परतंत्र असा आहे. हर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खेद आहे. क्षर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अक्षर आहे. क्षर म्हणजे नष्ट होऊन जाणारे, अक्षर म्हणजे कधीही नष्ट न होणारे. सह्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असह्य आहे. प्रश्न रिपीट झालेला आहे. अखेर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सुरुवात असा होतो. इथं ऑप्शन बी काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी. इथं हायलाईट करायचं विसरलेलं आहे. ओसाड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सुपीक असा होतो. इथे सर्व 240 शब्द झालेले आहेत. त्यासोबत समानार्थी शब्द देखील काही सांगितलेले आहेत. आपले शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारले जाऊ शकतात आणि त्यामध्ये हे शब्द आपल्याला खूप उपयोगी येणार आहेत. जवळपास 240च्या वर इथं शब्द मी तुम्हाला सांगितलेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन देखील दाबायचा आहे. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. सबस्क्राईब नाव.